नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, कारागृह विभाग भरती परीक्षेच्या उत्तर पत्रिकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। पाहूयात या व्हिडिओमध्ये तुमचे आन्सर की आन्सर शीट कधी प्रसिद्ध होणार आहे ते। ठीक आहे, सो 28/3/2024 म्हणजे आज रोजीची ही अपडेट आलेली आहे। यामध्ये विषय पहा या ठिकाणी नेमका काय आहे ते कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023 मधील अर्ज केलेल्या उमेदवारांना उत्तरे व उत्तर तालिका आन्सर की बाबत सूचना या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे। संदर्भ पहा या ठिकाणी कारागृह विभाग पदभरती जाहिरात 1/1/2024 अंतर्गत उपयुक्त विषयाचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदाची सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत एकूण 25 संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा तुमच्या दिनांक 19/3/2024 व 21/3/2024 या कालावधीमध्ये झालेल्या आहेत। 25 संवर्गातील परीक्षा। ठीक आहे, या परीक्षेत विचारलेल्या गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका आन्सर की दिनांक 29/3/2024 रोजी पासून कारागृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, आज 28 तारीख आहे म्हणजे 29 उद्यापासून तुम्हाला तुमच्या आन्सर कीज या ठिकाणी रिलीज केले जाणार आहे। तुम्हाला आन्सर की उत्तर तालिका चेक करता येणार आहे। ठीक आहे, 29/3/2024 ही डेट देण्यात आलेली आहे। अधिकृत संकेतस्थळाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा युजर ID, योग्य पासवर्ड, कॅप्चा फिलअप करून काय करायचं आहे, तुमच्या रेस्पॉन्स शीट तुम्हाला चेक करायची आहे। आणि त्या संदर्भात जर तुमच्या काही क्वेरीज किंवा एखाद्या प्रश्नावरती तुमच्या काही आक्षेप असतील किंवा हरकती नोंदवायच्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहा या ठिकाणी प्रत्येकी जे काही प्रश्न चुकीचे आहेत त्या संदर्भात 200 रुपये शुल्क या ठिकाणी जमा करावं लागणार आहे। कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती हरकत दाखल करता येणार आहे। ठीक आहे, त्या संदर्भात पहा सदर हरकत दाखल करण्याची मुदत देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। पहा 29/3/2024 ते 2/4/2024 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी तुमचे ज्या काही हरकती आहेत ते तुम्हाला नोंदविता येणार आहे। ठीक आहे, सो या हरकती संदर्भात तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही असंही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे कारागृह विभाग भरती परीक्षेसंदर्भातची। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आहे। सो आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील भरती संदर्भातच्या तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।